Welcome students. Today we are going to learn practical problem number second of dissolution of partnership firm under simple dissolution. Leela, Munda and Kunda are partners are partners in the firm Janki Stores, sharing profits and losses in the ratio of 3:1 respectively. On 31st March 2018, they decided to dissolve the firm when their balance sheet was as under. Balance sheet as on 31st March 2018 provided here, and on the basis of old balance sheet and adjustments, we pass necessary journal entries in the books of Janki Stores. या सेकंड नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत जानकी स्टोअर्स यांच्या बुक्समध्ये. तर या जर्नल एंट्रीज पास करत असताना आपल्याला समोर या ठिकाणी दिसतंय की सर्व जर्नल एंट्रीज आपण या ठिकाणी पास केल्या आहेत. 10 जर्नल एंट्रीज आपण या ठिकाणी पास केल्या आहेत. तर या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये ज्या जर्नल एंट्रीज आपल्याला पास करायच्या आहेत त्यामध्ये जे बॅलन्स शीट ब्लँक करतो आपण, त्या बॅलन्स शीटमध्ये ज्या लायबिलिटीज दिल्या आहेत की ज्या लायबिलिटी साईडला आणि ॲसेट साईडला देखील काही जर्नल एंट्रीज आहेत की ज्या आपण या ठिकाणी पास करणार आहोत. तर या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडमध्ये काय ज्या लायबिलिटी दिल्या आहेत की ज्यामध्ये नंबर फर्स्ट आहे की क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल 28,800 अँड 21,600 याप्रमाणे या लायबिलिटीज आपल्याला ट्रान्सफर करायच्या आहेत रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग आपण एंट्री काय पास करणार आहोत, या लायबिलिटीज आपल्याला रिलेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे असतात. कंडिशन असणार आहे ट्रान्सफर दी लायबिलिटीज टू रिलेशन अकाउंट. या कंडिशनप्रमाणे आपण एंट्री पास करणार. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 28,800, बिल्स पेबल अकाउंट डेबिट ₹21,600 टू रिलेशन अकाउंट क्रेडिट ₹50,400. अशाप्रमाणे सर्व लायबिलिटीज तुम्हाला रिलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायच्या म्हणून एंट्री पास केली. लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलेशन अकाउंट किंवा क्रेडिटर्स अकाउंट डेबिट ₹28,800, बिल्स पेबल अकाउंट डेबिट 21,600 टू रिलेशन अकाउंट क्रेडिट ₹50,400. याचं नॅरेशन तुम्हाला या एंट्रीचं मेन्शन करायचं. बेंग लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिलेशन अकाउंट याप्रमाणे. नंबर नेक्स्ट बॅलन्स दिला आहे तुम्हाला कॅपिटल अकाउंट्स की ज्यामध्ये लीला, मंदा अँड कुंदा की ज्यामध्ये 2,27,160, 1,44,001 अँड 1,08,000 याप्रमाणे. तर हे कॅपिटल बॅलन्सेस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं क्रेडिट साईडला ट्रान्सफर करता बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. या ठिकाणी तुम्हाला फक्त जर्नल एंट्रीज विचारले आहेत, मात्र पार्टनर्स कॅपिटल अकाउंट वगैरे रिलेशन अकाउंट असेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल किंवा बँक अकाउंट असेल, हे सर्व तुम्हाला वर्किंग नोटमध्ये लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला फक्त जर्नल एंट्रीज विचारलेले आहेत, हे समजून घ्यायचे. मग सपोज हे कॅपिटल बॅलन्सेस तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहेत क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ॲज अ बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन याप्रमाणे. त्यानंतर आपण नेक्स्ट आहे की सर्व ॲसेट जे आहेत ॲसेट साईडमध्ये दिलेल्या ज्या ॲसेट्स आहेत जसं की बिल्डिंग ₹1,02,000, मशिनरी 73,000, मोटर कार 1,67,600, गुडविल ₹45,600, इन्व्हेस्टमेंट फॉर 62,400, डेटर्स ₹30,600 अँड स्टॉक ₹45,000. या सर्व 7 ॲसेट्स आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत रिलेशन अकाउंटला. मग या सर्व ॲसेट्स जर आपण रिलेशन अकाउंटला ट्रान्सफर केले तर आपल्याला एंट्री पास करावं लागते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. मग रिलेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट याप्रमाणे आपण जर एंट्री पास केली तर या ठिकाणी सेकंड नंबर एंट्री आपण पास करतो. ॲक्च्युअली ऑलरेडी आपण डेट कॉलममध्ये 2018 31 मार्च मेन्शन केलं आहे. या डेट कॉलममध्ये आपण डेट या ठिकाणी जर्नल एंट्रीचे सिक्वेन्स देतो आहे. तर कंडिशन आहे ॲसेट ट्रान्सफर टू रिलेशन अकाउंट म्हणून एंट्री पास करणार आपण रिलेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. मग रिलेशन अकाउंट डेबिट 5,26,200, 5,26,200 ही अमाऊंट कशी आली तर निश्चितपणे बिल्डिंग अकाउंट ₹1,02,000, मशिनरी अकाउंट ₹73,000. ॲक्च्युअली या ठिकाणी एंट्री काय पास झाली रिअलायझेशन अकाउंट डेबिट 5,26,200 टू बिल्डिंग अकाउंट क्रेडिट ₹1,02,000 टू मशिनरी अकाउंट क्रेडिट ₹73,000 टू मोटर कार अकाउंट क्रेडिट ₹1,67,600 टू गुडविल अकाउंट क्रेडिट ₹45,600 टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट ₹62,400 टू डेटर्स अकाउंट क्रेडिट ₹30,600 अँड टू स्टॉक अकाउंट क्रेडिट ₹45,000. याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची आणि त्याचं नॅरेशन मेन्शन करायचं बेईंग ॲसेट्स ट्रान्सफर टू रिलेशन अकाउंट याप्रमाणे. ही 5,26,000ची टोटल या सर्व क्रेडिट बॅलन्सची टोटल असेल याप्रमाणे. तर अशामध्ये सर्व ॲसेट्स तुम्ही ट्रान्सफर केले रिलेशन अकाउंटमध्ये. त्यानंतर लास्ट नंबरचा बॅलन्स दिला बँक अकाउंट ₹3,360. हा बँक अकाउंटचा बॅलन्स तुम्ही जे बँक अकाउंट वर्किंग नोटमध्ये तयार केलं या अकाउंटिंग प्रॉब्लेम पुरतं त्या बँक अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,360. समजल्याप्रमाणे. तर या पद्धतीने बॅलन्स शीट तुमचं ब्लँक झालं आहे. तर या पद्धतीने ॲडजस्ट नंबर जे काय दिले या ठिकाणी पॅरेग्राफ आहेत की ज्यामध्ये मेन्शन केलं लीला ॲग्रीड टेक ओव्हर द बिल्डिंग ॲट ₹1,23,600. लीलाने त्या ठिकाणी ₹1,23,600 रुपयांना त्या ठिकाणी बिल्डिंग टेकन ओव्हर केली आहे. म्हणजे या ठिकाणी कंडिशन काय आहे की बिल्डिंग टेकन ओव्हर बाय लीला ₹1,00,000 फॉर ₹1,23,600.
1,23,600 रुपयाला लीला या पार्टनरने बिल्डिंग टेकन ओव्हर केली. मग ज्यावेळेला पार्टनर ॲसेट टेकन ओव्हर करतात, बिल्डिंग एक प्रकारची ॲसेट आहे, ॲसेट टेकन ओव्हर करतात, तर एंट्री पास करतो आपण लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ही एंट्री तुम्हाला या ठिकाणी पास करायची आहे. म्हणजेच लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट ₹1,23,600 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट याप्रमाणे एंट्री पास करायची ₹1,23,600 याप्रमाणे. लीला ॲग्री टू टेक ओव्हर द बिल्डिंग ॲट ₹1,23,600 म्हणून एंट्री पास केली. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलेशन अकाउंट ₹1,23,600 1,23,600 बिंग बिल्डिंग टेकन बाय लीला याप्रमाणे तुम्हाला नॅरेशन मेन्शन करायचं. ठीक आहे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे की मंदा टूक ओव्हर गुडविल स्टॉक अँड डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू. मंदाने ॲसेट टेकन ओव्हर केले आहेत. गुडविल स्टॉक अँड डेटर्स हे मंदा या पार्टनरने टेकन ओव्हर केले. मग या ठिकाणी ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर या कंडिशन अंडर आपण एंट्री पास करणार. मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट ₹1,21,200 1,21,200 यामध्ये काय काय इन्क्लूड आहे. गुडविल स्टॉक डेटाची जी व्हॅल्यू असेल बुक व्हॅल्यू गुडविल असेल ₹45,600 गुडविल 45,600 त्यानंतर स्टॉक असेल ₹45,000 अँड डेटर्स ₹30,600 याप्रमाणे असतील. या सर्वांची टोटल येते 1,21,200. मग एंट्री पास होते मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलेशन अकाउंट. त्याचं नॅरेशन असेल बिंग गुडविल स्टॉक अँड डेटर्स टेकन बाय मंदा याप्रमाणे. मेन्शन काय केलं पुढे अँड ॲग्रीड टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल अँड मंदा ॲग्रीड टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. मग पार्टनरने मंदा या पार्टनरने लायबिलिटी देखील डिस्चार्ज केला, लायबिलिटी देखील पेड ऑफ केल्या. मग लायबिलिटीज पेड ऑफ करताना बिल्स पेबल अँड क्रेडिटर्स या दोन्ही लायबिलिटीज पेड केल्या. मग कंडिशन आपण या ठिकाणी वापरणार लायबिलिटीज पेड ऑफ बाय मंदा. मग एंट्री काय पास करणार आपण लायबिलिटीज पेड ऑफ बाय पार्टनर या कंडिशनप्रमाणे एंट्री पास होते नेहमी रिलेशन अकाउंट डेबिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर या ठिकाणी एंट्री पास करायची आहे लायबिलिटी इट मीन्स क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड बाय मंदा. मग एंट्री काय पास होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदाज कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी लायबिलिटीज किती होतं तुमच्या सपोज लायबिलिटीज होतं तुमच्या 50,400च्या. या 50,400च्या लायबिलिटीज बिल्स पेबल अँड क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल 50,400 याच लायबिलिटीज पेड ऑफ केलेत कोणी मंदा या पार्टनर आहे. मग एंट्री काय पास करणार आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदाज कॅपिटल अकाउंट ₹50,400 समजल्याप्रमाणे. तर त्याचं नॅरेशन असेल बिंग क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड बाय मंदा. या ठिकाणी कंडिशन आपण पास केली लायबिलिटीज पेड ऑफ बाय पार्टनर्स याप्रमाणे. मग एंट्री काय पास झाली क्रेडिटर्स अकाउंट डेबिट ॲक्च्युअली क्रेडिटर्स अकाउंट किंवा बिल्स पेबल दोघांची टोटल असेल ₹28,800 and 21,600 50,400. हा जो बॅलन्स आपण डेबिट साईडला मेन्शन केला 50,400 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट काय मेन्शन केलं यामध्ये मोटार कार अँड मशिनरी रिअलाइज ₹1,51,080 अँड ₹31,680 रिस्पेक्टिव्हली. या ठिकाणी ॲसेट्स रिअलाइज झाले आहेत की ॲसेट्स रिअलायझेशनमध्ये कुठल्या ॲसेट्स रिअलाइज झाले त्यामध्ये मोटार कार अँड मशिनरी. मोटार कार अँड मशिनरी या प्रकारचे ॲसेट्स रिअलाइज झाले म्हणून या ठिकाणी आपण ज्यावेळेला ॲसेट रिअलाइज होतं आहे डिझोल्युशन सिच्युएशनमध्ये त्यावेळेला एंट्री आपण पास करतो बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे. मग बँक अकाउंट डेबिट टू रिलेशन अकाउंट याप्रमाणे एंट्री आपण पास करणार की बँक अकाउंट डेबिट टू रिलेशन की यामध्ये 1,82,760 ही जी अमाऊंट या ठिकाणी इंडिकेट केली आहे. तर या अमाऊंटमध्ये किती अमाऊंट इन्क्लूड आहे 2 अमाऊंट आहेत की जसं की 1,51,080 अँड 31,680 या 2 अमाऊंट्स यामध्ये इन्क्लूड आहेत म्हणून या ठिकाणी एंट्री पास झाली बँक अकाउंट डेबिट टू रिलेशन अकाउंट नॅरेशन असेल बिंग ॲसेट्स रिअलाइज्ड समजल्याप्रमाणे. नंबर नेक्स्ट कंडिशन असेल यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स वेर टेकन ओव्हर बाय किंवा टेकन बाय कुंदा ॲट ॲन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹55,440. या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर बाय कुंदा या पार्टनरने इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केली. मग या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर इन्व्हेस्टमेंट इज अ ॲसेट इन्व्हेस्टमेंट ॲसेट असल्या कारणाने आपण एंट्री काय पास करणार कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मग एंट्री या ठिकाणी पास होते कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. या रिअलायझेशनमध्ये काय इन्क्लूड आहे इन्व्हेस्टमेंट हे लक्षात घ्यायचं आहे. मग या ठिकाणी 54,440 याप्रमाणे अमाऊंट मेन्शन केली आणि त्याचं नॅरेशन मेन्शन करायचं बिंग इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर बाय कुंदा किंवा इन्व्हेस्टमेंट टेकन बाय कुंदा याप्रमाणे एंट्री पास करायची. ठीक आहे. नंबर नेक्स्ट आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹6,800. रिअलायझेशन एक्सपेन्सेस तुम्ही 6,800चे पेड केलेत. तर या ठिकाणी रिअलायझेशन एक्सपेन्सेस ज्यावेळेला तुम्ही पार्टनरशिप फर्म करण्या पेड केला होता त्यावेळेला एंट्री पास केला जाते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग 6,800 रिअलायझेशन एक्सपेन्स पेड केलेत मग त्याचं नॅरेशन मेन्शन करायचं बँक रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड समजल्याप्रमाणे. आणि नंबर नेक्स्ट आता सपोज यामध्ये सर्व इफेक्ट्स आपण त्या ठिकाणी दिलेत सर्व ॲसेट्स रिअलाइज झाल्या सर्व लायबिलिटी देखील डिस्चार्ज केल्या गेल्या सर्व ॲसेट्स रिअलाइज झाल्या
या ठिकाणी आपण जे काही कंडिशन बघतोय अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये, सर्व लायबिलिटीज तुम्ही रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्या, सर्व कॅपिटल बॅलन्सेस कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केले, सर्व ॲसेट्स रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्या, बँक बॅलन्स देखील तुम्ही बँक अकाउंटला ट्रान्सफर केला. त्यासोबतच ॲडजस्टमेंटमध्ये सर्व ॲसेट्स तुम्ही काही ॲसेट्स पार्टनरने अकाउंटवर केल्या, काही ॲसेट्स रिअलाईज झाल्या, काही लायबिलिटीज पार्टनरनेच पेड केल्या आणि रिअलायझेशन एक्सपेन्स देखील पेड केला. तर या सर्व ज्या अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आपण या ठिकाणी अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये जर्नल एंट्रीच्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन केल्या. तर सर्वात लास्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी वर्किंग नोटमध्ये काय करायचं आहे, वर्किंग नोटमध्ये तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट हे ऑपरेट करायचे आहेत. हे ऑपरेट करत असताना हे सर्व या जर्नल एंट्रीचं तुम्हाला काय करायचं आहे, लेजर पोस्टिंग करायचं आहे रिअलायझेशन अकाउंटमध्ये, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंटमध्ये. याचं लेजर पोस्टिंग केलं की तुम्ही रिअलायझेशन अकाउंट ज्या वेळेला टॅली कराल तर त्या रिअलायझेशन अकाउंटमध्ये तुम्हाला काय मिळेल, रिअलायझेशन लॉस मिळेल. या अकाउंटिंगमध्ये तुम्हाला रिअलायझेशन लॉस मिळेल 50,000 रुपीचा. मग रिअलायझेशन लॉस मिळेल याचा अर्थ रिअलायझेशन अकाउंटची डेबिट साईडची टोटल त्या ठिकाणी एक्सेस असेल क्रेडिट साईडच्या तुलनेमध्ये 50,000 रुपीजने. मग 50,000 रुपीचा जो काय लॉस असेल तो लॉस आपल्याला काय करायचा आहे, एंट्रीच्या माध्यमातून इंडिकेट करायचं आहे. मग एंट्रीच्या माध्यमातून रिअलायझेशन लॉसची एंट्री काय पास होते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, याप्रमाणे रिअलायझेशन लॉसची एंट्री पास होते. मग काय लिलाज कॅपिटल अकाउंट डेबिट ₹25,000, 50,000 रुपीचा तुमचा लॉस आहे. 50,000 रुपीचा लॉस तुम्ही 3:1 या रेशोमध्ये तुम्हाला डिवाइड करायचं आहे. मग लिलाचे 3 शेअर्स, मंदाचे 2 शेअर्स आणि कुंदाचे 1 शेअर याप्रमाणे. मग लिलाज कॅपिटल अकाउंट डेबिट 25,000, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 16,667, मग कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 8,333 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट ₹50,000 याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची आहे. कंडिशन काय असेल यामध्ये, बिंग रिअलायझेशन लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, 50,000 रुपयाचा लॉस आहे. सपोज या सर्व जर्नल एंट्रीचं लेजर पोस्टिंग जर तुम्ही रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंटमध्ये केलं तर रिअलायझेशन अकाउंट टॅली केल्यानंतर तुम्हाला काय मिळाला, रिअलायझेशन लॉस. तो रिअलायझेशन लॉस तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला हा बॅलन्स ट्रान्सफर करायचा आणि हा जो लॉस मिळतोय तुम्हाला रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही फाइंड आउट केला. ठीक आहे, 50,000 रुपीज. मग हा जो लॉस आहे तुम्ही ट्रान्सफर केला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली केल्यानंतर आपल्याला हा जो रिअलायझेशन लॉस आहे, रिअलायझेशन लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली केल्यानंतर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो काय क्लोजिंग बॅलन्स असेल की जो क्रेडिट इंडिकेट होईल, तर तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जो क्रेडिट बॅलन्स इंडिकेट असेल, टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणण्याऐवजी आपण तिथे काय म्हणतो, टू बँक अकाउंट. ठीक आहे, मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आपण काय एंट्री पास करणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर याप्रमाणे लिलाज कॅपिटल अकाउंट डेबिट 78,560, म्हणजे या ठिकाणी लिलाज कॅपिटल अकाउंटने क्रेडिट बॅलन्स इंडिकेट केला 78,560ने. लिलाज क्रेडिट कॅपिटल किंवा लिलाजचा जो काय क्रेडिट बॅलन्स आहे कॅपिटल अकाउंटचा तो एक्सेस आहे 78,560ने. त्यानंतर मंदाज कॅपिटल अकाउंटचा देखील क्रेडिट बॅलन्स की 56,533ने एक्सेस आहे. आणि मग कुंदाज कॅपिटल अकाउंटचा देखील कॅपिटलचा क्रेडिट बॅलन्स त्या ठिकाणी 44,227 रुपीजने एक्सेस आहे. तर अशा पद्धतीने बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स त्या ठिकाणी काय, क्रेडिट साईड त्या ठिकाणी एक्सेस आहे, म्हणून डेबिट साईडला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मेन्शन काय केलं, टू बँक अकाउंट. हे सर्व बॅलन्सेस त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्मला या पार्टनर्सला द्यायचे आहेत. कशाच्या स्वरूपामध्ये, बँके थ्रू. म्हणून त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा हा जो बॅलन्स आहे, म्हणजे लिलाज कॅपिटल अकाउंटला 78,560 रुपीज त्या ठिकाणी पे करायचे आहेत पार्टनरशिप फर्मला डिझोल्युशन अंडर. मंदाज कॅपिटल अकाउंटच्या स्वरूपामध्ये किंवा मंदाजला कॅपिटल अकाउंटच्या कॅपिटलच्या स्वरूपामध्ये 56,533 पे करायचे आहेत आणि कुंदाजला त्या ठिकाणी 44,227 याप्रमाणे पे करायचे आहेत. तर अशा पद्धतीने टू बँक अकाउंट, बँकेच्या वतीने ₹1,79,320 एवढी अमाऊंट त्या ठिकाणी पे केली जाणार आहे. कुणाला, पार्टनर्सला. तर या पद्धतीने तुम्हाला बँक अकाउंट जे काय असेल ते ऑपरेट करायचं लास्टमध्ये आणि बँक अकाउंट देखील तुमचं या ठिकाणी काय होतं, ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जाईल. तर अशा पद्धतीने अकाउंटिंग प्रॉब्लेम जो काय सेकंड होता की ज्यामध्ये 5 नेसेसरी एंट्रीज इन दी बुक्स ऑफ जानकी स्टोअर्स याप्रमाणे तुम्हाला जो अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला होता की ज्यामध्ये तुम्हाला जर्नल एंट्रीज पास करायच्या होत्या. या जर्नल एंट्रीज कशा पद्धतीने पास करायच्या हे आपण या ठिकाणी समजावून घेतलेलं आहे. ठीक आहे, अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला योग्य पद्धतीने समजला असेल तर याचं जे वर्किंग नोटमध्ये तुम्ही याची वर्किंग नोट जी आहे की ज्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट असेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल आणि बँक अकाउंट असेल, ह्याच जर्नल एंट्रीजचा वापर करून तुम्हाला लेजर पोस्टिंग त्यामध्ये करायचं आहे. तर निश्चितपणे तुमचं बँक अकाउंट देखील त्या ठिकाणी टॅली होऊन जाईल. ठीक, थँक्यू.